आज आपण IC 555 या ICचा ब्लॉक डायग्राम शिकणार आहोत. या IC मध्ये अंतर्गत विभागामध्ये कोणकोणते ठोकळे आहेत किंवा काय सर्किट डायग्राम आहे याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता या ICचा कोणकोणत्या विभागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे ती पहा. हा पहिला विभाग जो आहे इथं, तर याच्यामध्ये आहेत 3 रेजिस्टर्स. ओके, हा पहिला विभाग मी समजेन तुमच्यासाठी. हा जो पहिला विभाग आहे तो म्हणजे व्होल्टेज डिवायडर सर्किट. कुठला आहे? आता हे व्होल्टेज डिवायडर सर्किट जे आहे याच्यामध्ये 3 रेजिस्टर्स आहेत आणि हे 3 रेजिस्टर जे आहेत तर ते 3 रेजिस्टर्स समान किमतीचे आहेत. म्हणजे हा 1, 2 आणि 3 असे 3 रेजिस्टर्स घेतलेले आहेत. हे 5 किलो ओमचे आहेत. 5 किलो ओम्स प्रत्येक रेजिस्टर हा 5 किलो ओमचा आहे आणि हा इथं प्लस VCC ला जोडलेला आहे आणि हा इथं ग्राउंडला आहे. ओके, इथं हे पहा, हे ग्राउंड टर्मिनल आहे, हे VCC टर्मिनल आहे. म्हणजे दिलेलं सप्लाय व्होल्टेज आहे हे 3 भागामध्ये विभागण्यात आलेला आहे. बरोबर, त्यातला हा जो पार्ट आहे हे व्होल्टेज म्हणजे हे जर 3 समान भाग असतील आणि हे सप्लाय व्होल्टेज VCC असेल तर प्रत्येक रोधाच्या अक्रॉस व्होल्टेज आहे 1/3. बरोबर, 1/3 VCC. म्हणजे या पॉइंटच्या व्होल्टेजला तुम्ही जायचं म्हटलात तर 1/3 + 1/3 म्हणजे इथं जर पोटेन्शियल पाहिलं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडच्या तुलनेत इथलं व्होल्टेज जर पाहिलं तर 1/3 VCC असेल आणि याच्या दोन टोकातलं व्होल्टेज पुन्हा 1/3 आहे म्हणजे या टोकाचं व्होल्टेज आहे 2/3 VCC. ओके, आणि हे व्होल्टेज आहे आपलं VCC. ओके, असं हे व्होल्टेज विभागण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं 2 संदर्भ व्होल्टेजेस नव्यानं निर्माण झालेली आहेत. बरोबर, ती कोणती? 1/3 VCC आणि 2/3 VCC. आणि ही 2 संदर्भ व्होल्टेजेस आपण म्हटल्याप्रमाणे इथं या कंपॅरेटरला दिलेली आहे. आपण सुरुवातीला टायमर सर्किटचा ब्लॉक डायग्राम पाहिला, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं की कंपॅरेटर तर वापरलंच जाणार आहे आणि संदर्भ व्होल्टेज वापरलं जाणार आहे. तर इथं 2 संदर्भ व्होल्टेज आहेत आणि 2 कंपॅरेटर आहेत. बरोबर, म्हणजे एक वापरायच्या ऐवजी आपण 2 वापरलेले आहेत. ओके, आणि या 2 कंपॅरेटरचं आउटपुट जे आहे ते आपण कशाला दिलेलं आहे? RS फ्लिप फ्लॉपला दिलेलं आहे. आता आपण हे 3 रेजिस्टर्स पाहिले तर त्यानंतर आपण पाहूया की या 3 रेजिस्टर नंतरचा जो कंपॅरेटर भाग आहे तो कंपॅरेटर भाग कसा काम करतोय ते आपल्याला. हा कंपॅरेटरचा दुसरा सेक्शन आला. बरोबर, या दुसऱ्या सेक्शन मध्ये आहेत 2 कंपॅरेटर. वरच्याला म्हणायचे ऍक्च्युली थ्रेशोल्ड कंपॅरेटर आणि खालच्या कंपॅरेटरला म्हणायचे ट्रिगर कंपॅरेटर. म्हणजे कंपॅरेटर जे आहेत ओके ते 2 प्रकारचे आहेत किंवा 2 आहेत. एक आहे थ्रेशोल्ड आणि दुसरा आहे ते ट्रिगर. ओके, आता अभ्यास करूया थ्रेशोल्ड कंपॅरेटरचा. पहिल्यांदा थ्रेशोल्ड कंपॅरेटर घेतलं. आता तुम्ही पहा याची टर्मिनल्स इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. हे नॉन इन्व्हर्टिंग आणि हे इन्व्हर्टिंग आहे. ओके, आता या टोकाला व्होल्टेज किती दिलेला आहे लक्षात आलं असेल तुमच्या की आपण मगाशी चेक केलेलं आहे. हे 2/3 VCC आहे आणि हे आहे 1/3 VCC. ओके, म्हणजे ह्याला मिळालेलं व्होल्टेज आहे नॉन इन्व्हर्टिंग इन्व्हर्टिंग टर्मिनलला दॅट इज 2/3 VCC. हे फिक्स आहे. ओके, आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज हे आपण काय करणार आहे? एक्सटर्नली देणार आहे. हे एक्सटर्नली देणार आहे आणि एक्सटर्नली थोडक्यात इथं सांगून टाकतो तुम्हाला की हे व्होल्टेज येणार आहे ते कॅपॅसिटर कडून येणार आहे. एक्सटर्नली कॅपॅसिटर आपण जोडणार आहे आणि त्या कॅपॅसिटर कडून येणार आहे म्हणून मी या व्होल्टेजला सरळ सरळ VC म्हणेन. ओके, हे आहे व्होल्टेज VC.
आता हे कंपॅरेटर काय करेल, 2/3 VCC बरोबर नेहमी तुलना करेल. जर कॅपॅसिटर पहिल्यांदा चार्ज नसेल म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज समजा 0 असेल, VC इज इक्वल टू 0, तर काय होईल, हे 0 असेल तर आउटपुट पण लोच येणार आहे, कारण हे जर हाय असेल तर आउटपुट याच्या विरुद्ध म्हणजे हाय असेल तर लो म्हणजे 0. म्हणजे VC 0 असेल तर आउटपुट जे आहे, बरोबर, या आउटपुटला आपण असं म्हणूया की हे एस आहे आउटपुट. ओके, या कंपॅरेटरचं आउटपुट आहे ते एस, म्हणजे एस इज इक्वल टू 0 असणार आहे. ओके, आता जेव्हा हे VC व्होल्टेज क्रॉस करेल 2/3 VCC ला, ओके, 2/3 VCC ला इक्वल टू किंवा क्रॉस होईल, त्यावेळेला काय होणार आहे, तर हे आउटपुट चेंज होईल आणि एस बरोबर 1 होईल. या दोन कंडिशन तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या वरच्या कंपॅरेटरच्या बाबतीत. म्हणजे 2/3 VCC ला क्रॉस झालं तर काय आणि नाही झालं तर काय, या दोन कंडिशन याच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. एवढं वर्किंग आहे या थ्रेशोल्ड कंपॅरेटर बाबतीत. when it crosses 2/3 VCC, S is equal to 1, otherwise S is equal to 0. ओके, हे झालं थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं वर्किंग. आता आपण पाहूया दुसरा कंपॅरेटर, दॅट इज कॉल्ड ट्रिगर कंपॅरेटर. आता ट्रिगर कंपॅरेटरला काय केलेलं आहे पहा, हा ट्रिगर कंपॅरेटर घेतला, याला दोन इनपुट टर्मिनल्स आली, वरचा आता आहे इथं आपण घेतले नॉन इन्व्हर्टिंग, खालचं आहे इन्व्हर्टिंग, बरोबर. आणि हे जे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे त्याला आपण इथं काय करणार आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनलला एक्सटर्नल व्होल्टेज देणार आहे, एक्सटर्नल, आणि ऍक्च्युली इट इज ट्रिगर याला म्हणतात. ओके, एक्सटर्नल व्होल्टेज आहे ते, म्हणजे हे आपण लो करू शकतो किंवा कायमचं हाय करू शकणार आहे, एवढंच करणार आहे. म्हणजे लो म्हणजे डायरेक्टली झिरोच करणार वगैरे, किंवा थोडक्यात म्हणजे या दुसऱ्या टर्मिनलचं व्होल्टेज आहे ते 1/3 VCC आहे, याच्यापेक्षा कमी करणार, याच्यापेक्षा कमी केलं की आउटपुट मध्ये बदल घडणार आहे. म्हणजे इथं दोन कंडिशन आपल्याला चेक करावी लागतील याच्याप्रमाणेच, की हे जे ट्रिगर व्होल्टेज आहे, म्हणजे मी त्याला आता म्हणतो की VTR, ट्रिगर व्होल्टेज. आता हे VTR when it is less than 1/3 VCC आणि when VTR is greater than 1/3 VCC, त्यावेळेला काय घडेल असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता इथं जर हे घ्या की 1/3 VCC पेक्षा कमी असेल, म्हणजे समजा 0 झालं, हे 0 झालं तर आउटपुट काय येणार आहे, हाय येणार आहे, बरोबर. म्हणजे याचा आउटपुट म्हणजे आपण काय समजूया, आर, म्हणजे इथं आर बरोबर काय होणार आहे, 1 होणार आहे, बरोबर. जेव्हा हे लो होईल त्यावेळेला आर 1 होईल, आणि जेव्हा जेव्हा हे 1/3 VCC पेक्षा मोठं असेल त्यावेळेला काय होणार आहे, तर आर इज इक्वल टू 0 असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे हे झालं तुमचं ट्रिगर कंपॅरेटर आणि थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं कार्य. हा आपला दुसरा पार्ट संपलेला आहे की कंपॅरेटर काय करते. ओके, आता पहिला सेक्शन व्होल्टेज डिवायडर सर्किट झाला, दुसरा कंपॅरेटर झाला, तिसरा पार्ट आहे आपला RS फ्लिप फ्लॉप. RS फ्लिप फ्लॉप. आता RS फ्लिप फ्लॉपचं फंक्शन काय हे आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकलेलोच आहोत. तर RS फ्लिप फ्लॉप मध्ये आर आणि एस हे दोन इनपुट आहेत, बरोबर. हा एस आहे समजूया, हा आर आहे. आता याच्या तीन कंडिशन इथं आपण शिकणार आहोत. हे आउटपुट दोन आहेत, एक आउटपुट आहे क्यू आणि दुसरा आहे क्यू बार. हे एकमेकाचे कॉम्प्लिमेंट असतात नेहमी. तीन कंडिशन कोणत्या मी सांगतो तुम्हाला, की एसच्या आणि आरच्या स्टेट्स तीन घेणार आहे आपण फक्त. एस बरोबर 0, आर बरोबर 0, एस इज इक्वल टू 1, आर इज इक्वल टू 0. आणि पुढची कंडिशन आपण अशी घेणार आहे, एस इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू 1, बरोबर. आणि 1-1 ही केस या आयसी मध्ये पण येणार नाही, ही वापरत नाहीत, आणि शिवाय इथं सुद्धा ही येणारच नाही, त्यामुळे हिचा विचार करायचा नाहीये आपल्याला. ओके, आता 0-0 असेल तर काय, तर RS फ्लिप फ्लॉपला 0-0 ला कमेंट आपण सांगतो की नो चेंज, म्हणजे आउटपुट रिमेन्स इन द लास्ट स्टेट. लास्ट स्टेट म्हणजे हे जे आउटपुट आहे क्यू,
जर ते 0 असेल तर 0च राहणार, जर तुमची कंडिशन अशी आली तर. जर ते 1 असेल तर 1च राहणार. म्हणजे पूर्वीच्या परिस्थितीमध्ये, पूर्वी जर फ्लिप फ्लॉप सेट कंडिशन मध्ये असेल तर ते सेट कंडिशन मध्ये आहे तसं राहील, ते रिसेट असेल तर रिसेट कंडिशन मध्ये राहील. आणि म्हणून नो चेंज कंडिशन आहे. एस इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू 0. नंतरची जी आहे ते तुमचं एस इज इक्वल टू 1. आता एस इज इक्वल टू 1 आलं समजा यांच्याकडून, या कम्पॅरेटर कडून एस इज इक्वल टू 1 आलं, या वरच्या कम्पॅरेटर कडून 1 आलं आणि खालचं 0 असेल, अशी परिस्थिती आली तर आपल्याला आउटपुट काय ते सांगता आलं पाहिजे, बरोबर. तर एसच्या वेळेला काय होणार आहे, फ्लिप फ्लॉप सेट होणार आहे आणि सेट म्हणजे क्यू इज इक्वल टू 1 असं होणार आहे आणि क्यू बार इज इक्वल टू 0 ही कंडिशन होईल. ओके. आता त्याच्या पुढची कंडिशन एस इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू 1. म्हणजे खालच्या फ्लिप फ्लॉप कडून 1 सिग्नल आलेला आहे आणि वरच्याचा 0च आहे. अशी कंडिशन जर आली तर हे फ्लिप फ्लॉप काय करेल, तर त्यावेळेला ते रिसेट होईल. रिसेट होईल म्हणजे आपण कमेंट सांगितली त्याची, रिसेट होईल. रिसेट होईल म्हणजे क्यू बरोबर 0 आणि क्यू बार बरोबर 1 होईल. तर अशी परिस्थिती असणार आहे की या फ्लिप फ्लॉपच्या या 3 कंडिशन्स असतील, त्या 3 कंडिशन मध्येच हे फ्लिप फ्लॉप वर्क होणार आहे. ओके. आता त्याच्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे ट्रान्झिस्टर आणि ही आउटपुट स्टेज. ओके. आता हे जे आउटपुट क्यू आहे ते ट्रान्झिस्टरला दिलेलं आहे आणि क्यू बार आहे ते थेट आउटपुट म्हणून घेतलेलं आहे. हा, तर आता इथं समजून घेऊया की जेव्हा क्यू इज इक्वल टू 1 येईल त्यावेळेला 1 म्हणजे हाय व्होल्टेज येणार आहे, इथं त्या बेसला व्होल्टेज मिळणार आहे. बेसला व्होल्टेज मिळालं तर हा ट्रान्झिस्टर त्यावेळेला ऑन होणार आहे. म्हणजे या ट्रान्झिस्टरचं तुम्हाला थोडक्यात फंक्शनिंग इथं सांगता येईल की जेव्हा क्यू इज इक्वल टू 1 येतं त्यावेळेला टी काय होणार आहे, ऑन होणार आहे, बरोबर. आणि टी ऑन होणार आहे आणि जेव्हा क्यू इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेला टी काय होणार आहे, ऑफ राहणार आहे. तर हा भाग आपल्याला महत्वाचा आहे की ट्रान्झिस्टर ऑन कधी होतोय आणि ऑफ कधी होतोय हे समजून घ्यायचे आपल्याला इथे. यानंतरची जी स्टेज आहे ती म्हणजे ही आउटपुट स्टेज. ओके. हा तुम्हाला डिस्चार्ज ट्रान्झिस्टर मी सांगितलेला आहे. डिस्चार्ज ट्रान्झिस्टर असं त्याला नाव का दिलेलं आहे, तर आपण या ट्रान्झिस्टरला एक्सटर्नली 7 नंबरच्या पिनला नेहमी कॅपॅसिटर जोडणार आहे आणि हा कॅपॅसिटर जो आहे तो काय होणार आहे, या ट्रान्झिस्टर ज्या वेळेला ऑन होतो त्यावेळी तो याच्या मार्फत डिस्चार्ज होतो. लक्षात. ज्यावेळी तो ऑफ असतो त्यावेळेला याच्या सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स असतो आणि त्या रेजिस्टर मार्फत तो चार्ज होत असतो. ओके. त्यामुळे हा कॅपॅसिटर या ट्रान्झिस्टर मार्फत डिस्चार्ज होतो म्हणून याला डिस्चार्ज ट्रान्झिस्टर असं नाव देण्यात आलेलं आहे. नंतरची जी स्टेज आहे ती आपण घेऊया आउटपुट स्टेज. आता काय होतं की हे फ्लिप फ्लॉप सर्किट आहे. फ्लिप फ्लॉप सर्किट कडून आपल्याला करंटची म्हणजे आउटपुट करंट ची डिमांड जी आहे आपली ती ही फ्लिप फ्लॉप सर्किट डिजिटल सर्किट पूर्ण करू शकत नाही. म्हणजे आपल्याला करंटचं बुस्टिंग होणं गरजेचं आहे. आयसी ची आउटपुटची करंट कॅपॅसिटी वाढली पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे आणि याच्यामुळे करंट बुस्टिंग होण्यासाठी इथं करंट ऍम्प्लिफायर किंवा पॉवर ऍम्प्लिफायर स्टेज या अर्थानं इथं आउटपुट स्टेज एक वापरले आहे. त्यामुळे या आयसीचं जे करंट रॅटिंग आहे, आउटपुट करंट रॅटिंग ते जवळजवळ 200 मिली अँपिअर पर्यंत आहे. ओके. तर ही जी आउटपुट स्टेज आहे ती याच्यासाठीच आहे की याला आपण डायरेक्टली रिले जोडला किंवा आपण जनरली एलईडी जोडत असतो तर अशा पद्धतीने एलईडी जोडला तर एलईडी ला लागणारा 15-20 मिली अँपिअर जो काही करंट असेल तो सुद्धा हा आयसी प्रोव्हाइड करू शकतो. रिले जोडला तरी 100 मिली अँपिअर पर्यंतचा करंट तो आपल्याला देऊ शकतो. ओके. असं या आयसी 555 च्या इंटरनल ब्लॉक डायग्रामचं आपण वर्किंग पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये समावेश होता व्होल्टेज डिवायडर सर्किट, कंपॅरेटर सर्किट, आरएसपी ब्लॉक, नंतर तुमचा डिस्चार्ज ट्रान्झिस्टर, आउटपुट स्टेज, आणखी एक टर्मिनल आहे आणि ते म्हणजे रिसेट. म्हणजे एखादं फंक्शनिंग आयसीचं चालू असेल आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला मध्येच या आयसीचं फंक्शनिंग थांबवायचं असेल आणि आउटपुट क्यू आहे ते आपल्याला 0 करायचं आहे, म्हणजे या फ्लिप फ्लॉपला रिसेट करायचं असेल तर एक्सटर्नली आपण हे व्होल्टेज 4 नंबर पिन ग्राउंड करून या फ्लिप फ्लॉपला रिसेट करू शकतो. त्यासाठी ही पिन नंबर 4 आहे आणि जेव्हा आपण ही वापरत नाही त्यावेळेला ती प्लस व्हीसीसी सप्लायला जोडून ठेवलेली असते. अशा पद्धतीनं हे
IC55 च्या इंटरनल ब्लॉक डायग्रामचं वर्किंग आहे.